भोजन विकास अभियान की ओर से आज उदगीर के उप जिलाधिकारी को निवेदन दिया गया। 4 दिन पूर्व पंढरपुर से परली आए वाघमारे परिवार के 6 वर्षीय मासूम बच्ची के साथ परली रेलवे स्टेशन के पास अमानवीय बलात्कार की घटना घटी। मां बीमार होने और पिता बाहर होने का लाभ उठाकर दरिंदे ने यह घृणित कृत्य किया। इस घटना के विरोध में परली शहर में सर्व समाज की ओर से विशाल मोर्चा निकाला गया और जोरदार निषेध दर्ज किया गया। भोजन विकास अभियान के प्रमुख संजय कुमार ने कहा कि इस नराधाम को तुरंत फांसी दी जानी चाहिए। यह केस त्वरित न्यायालय फास्ट ट्रैक कोर्ट में चलाना चाहिए। वाघमारे परिवार को न्याय मिलना चाहिए। सरकार को चाहिए कि ऐसी घटनाओं पर कठोर कानून बनाए ताकि आगे कोई भी मासूम या महिला असुरक्षित न रहे। उन्होंने कहा कि आज महाराष्ट्र में 60 वर्ष की महिला से लेकर 3 वर्ष की बच्ची तक कोई सुरक्षित नहीं है। यह अत्यंत चिंताजनक स्थिति है और भोजन विकास अभियान इस घटना की कड़ी निंदा करता है। इस मौके पर अभियान के सलाहकार एडवोकेट एम चौहान, लोक नेता बापू साहेब कामड़े, अनसिंह पवार, रवि डोंगरे, अमोल पाटिल, रावण भोसले के अलावा अन्य उपस्थित थे। उदगीर से मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने आमच्या चळवळीचे मार्गदर्शक लोकनेते बापूसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली परळी येथे ही दुर्दैव घटना घडली। त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आलो आहोत। परळी येथे गेल्या 4 दिवसापूर्वी पंढरपुराहून परळीला एक मजुरी करणारे दलित कुटुंब, वाघमारे कुटुंब उपजीविकेसाठी फिरत असताना परळी येथील रेल्वे स्थानकामध्ये विसावा घेऊन थांबला होता। रात्रीची वेळ होती, आई आजारी होती। वडील आईला औषध देण्यासाठी बाहेर गेले असता त्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधामाने नजर ठेवून तिला 250 आणून बलात्कार केलाय। 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याची घटना या ठिकाणी घडली आणि अशा हरामखोराला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आमच्या बहुजन विकास आघाडीची आहे। आज महाराष्ट्रामध्ये असेल, संपूर्ण देशामध्ये असेल, 7 वर्षाच्या महिलेपासून ते 3 वर्षाच्या चिमुकलीपर्यंत कुणी सुरक्षित नाही। पण बहुजन विकास आघाडीची मागणी आहे हा कायदा कडक करा आणि जो कोणी असे हरामखोर असतील, जे कोण दोषी असतील त्याला 15 दिवसात फाशी लटकवलं पाहिजे। समाजामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे। त्या निर्गत मुलीची काय चूक असेल, तिचं वय 6 वर्ष आहे, त्या मुलीला काहीच कळत नाही, अशा मुलांनी निर्माण होत नाही। पुण्याने घटनेचा सर्वच मुद्द्यामध्ये निषेध करतात। परळीमध्ये अत्यंत मोठा मोर्चा निघाला, सर्व स्तरातून त्या घटनेचा निषेध होत आहे। पण उदगीरमध्ये देखील बहुजन विकास आघाडीच्या वतीने या घटनेचा निषेध करून माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो। आमची मागणी आहे दुसऱ्या तात्काळ कारवाई व्हावी। तर तात्काळ कारवाई बहुजन विकास अभियान यापेक्षा मोठा आंदोलन आम्ही सर्वांच्या वतीने उदगीरमध्ये काढणार आहोत हे देखील सांगिततो। जय हिंद, जय भीम, जय संविधान।